महायुतीने आता साखर कारखानदार नेत्यांसाठी अट घातल्याची शक्यता आहे। उमेदवारांना किती मतं मिळतात त्यावर कर्ज हमी देणार असल्याचं आता सूत्रांनी सांगितलंय। अधिकाधिक मतं मिळावीत यासाठी कामाला लागा अशा सूचना देखील आता महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या असल्याचं पाहायला मिळत आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर केंद्राकडून 1889 कोटींचं कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये या कारखानदार नेत्यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना किती मतं मिळतात त्यावर या नेत्यांच्या कारखान्यांना आता कर्ज हमी दिली जाणार आहे। या संदर्भात लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे। त्यासाठी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतं मिळावीत यासाठी कामाला लागण्याच्या सूचना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।